रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी नम्रपणे कळवू इच्छिते की महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई उच्च न्यायालय यांचे निर्देशान्वये संपूर्ण रायगड जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचं पुन्हा एकदा आयोजन करण्यात आलेलं आहे। दिनांक 9 मे 2026 रोजी या राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मागील राष्ट्रीय लोक अदालत दिनांक 14 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आलं होतं आणि सर्वांना मला सांगण्यात आनंद होतं की जे काही प्रलंबित न्यायालयामध्ये खटले होते त्यापैकी 6493 खटले निकाली निघालेले आहेत। त्याचबरोबर जे काही होऊ घातलेले म्हणजे प्री लिटिगेशन मॅटर्स होते ते 78,324 मॅटर्स निकाली निघालेले आहेत आणि त्याचबरोबर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 84,817 इतकी एकूण प्रलंबित आणि प्री लिटिगेशन मॅटर्स निकाली निघालेली आहेत। तर याचबरोबर या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 9 मे 2026 रोजी अशाच प्रकारची प्रकरणं ठेवण्यात येणार आहेत। त्यापैकी अशी प्रकरणे असतील निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम 138 खाली दाखलपूर्व प्रकरणे, बँक वसुलीची प्रकरणे, कामगार वाद प्रकरणे, वीज व पाणी यांच्या देयकाबाबतची प्रकरणे, इतर फौजदारी तडजोडपात्र वैवाहिक व इतर दिवाणी प्रकरणे, त्याचबरोबर फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे देखील असतील। निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम 138 खाली म्हणजे चेक बाउन्सच्या केसेस असतील, पैसे वसुलीची प्रकरणे असतील, अपघात न्यायाधिकरणाबाबतची प्रकरणे असतील, कामगार वाद प्रकरणे असतील, वीज व पाणी यांच्या देयकाबाबतची प्रकरणे असतील, वैवाहिक वादाबाबतची प्रकरणे असतील, त्याचबरोबर भूसंपादन बाबतची प्रकरणं, नोकरीबाबतची प्रकरणं ज्यामध्ये पगार आणि इतर भत्ते, निवृत्तीबाबतचे फायदे ज्यामध्ये काही डिस्प्यूट्स असतील अशा प्रकारची प्रकरणं, महसुलाबाबतची प्रकरणं असतील, इतर दिवाणी प्रकरणं ज्यामध्ये भाडे सुविधाधिकार बाबतचे हक्क, हुकमाबाबतची प्रकरणे, विनिर्दिष्ट पालन प्रकरणे अशा प्रकारची आणि त्याचबरोबर बौद्धिक मालमत्ता अधिकार प्रकरणं देखील यामध्ये असणार आहेत। अशा प्रकारची प्रकरणं आपण राष्ट्रीय लोक अदालतमध्ये ठेवून त्यामध्ये सामंजस्याने जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयत्न संबंधित न्यायाधीश म्हणजे पॅनल जज यांच्या मार्फत केला जातो। याचे फायदे अनेक आहेत हे आपण बऱ्याच वेळा कळवलेलं आहे, पण मी ह्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छिते की याचे फायदे असे आहेत की न्यायाधीश आणि तज्ज्ञ वकील तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचं मंडळ जे लोक न्यायालयामध्ये कार्यरत असतं ते आपल्याला सामंजस्यानं वाद मिटवण्यासाठी मदत करते। त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची कोर्ट फी यामध्ये भरावी लागत नाही। लोक न्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध अपील होत नाही, फायनल अवॉर्ड असतो तो। न्यायालयाच्या हुकुमनाम्याप्रमाणे लोक न्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते। त्याचबरोबर खटल्यामध्ये साक्षी पुरावा, उलट तपासणी, दीर्घ युक्तिवाद या बाबी देखील टाळल्या जातात। लोक न्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम देखील परत मिळते। तर ह्या सर्व बाबींचा आपण निश्चितच या लोक न्यायालयामध्ये लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री राजेंद्र सावंत साहेब यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर मागील लोक अदालतमध्ये चांगल्या प्रकारे नागरिकांनी प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचं कौतुक आणि अभिनंदनही केलेलं आहे। धन्यवाद।